कुंभ राशी ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर या 3 महिन्यात नशीब पलटणार. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. कुंभ राशींच्या लोकांनो, तयार रहा, कारण 2025च्या शेवटच्या 3 महिन्यात ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये तुमच्यासाठी योगाची सुरुवात होत आहे, जी तुमचे आयुष्य बदलून टाकू शकते. या काळात तुमचं भाग्य आता झपाट्याने वाढणार आहे आणि नशिबातले अडथळे दूर होणार आहेत. गुरु आणि शनीची अनुकूल स्थिती तुम्हाला नवीन कमाईची, प्रॉपर्टी किंवा बिझनेस पैसा देणार आहे. पण लक्षात ठेवा, हा योग फक्त त्याच लोकांसाठी काम करतो जे योग्य वेळी योग्य निर्णय घेतात. म्हणूनच हा व्हिडिओ सर्वात आश्चर्यकारक बदल घडवणारा ठरणार आहे. 2025मध्ये ग्रहस्थिती अशा प्रकारे बनते आहे की आर्थिक क्षेत्रात तुम्हाला प्रगतीचे दारे खुले होताना दिसतील. अनेक जण ज्यांनी काही काळापासून संघर्ष केला ते आता स्थिर तिकडे वाटचाल करतील, नवीन मार्ग शोधतील. शेअर मार्केटमध्ये विचारपूर्वक पाऊल टाकल्यास भविष्यात मोठा नफा मिळू शकतो. नोव्हेंबर 2025मध्ये धनयोग दिसतो. विशेषतः 12 ते 23 नोव्हेंबर दरम्यान शुभग्रहांची एकत्रित तुमच्या कामात वाढ घडवेल. हा काळ भाग्याच्या उघड्या दारांचा आहे, त्यामुळे जोखीम घेण्यास घाबरू नका. व्यावसायिक लोकांसाठी हे दिवस नवीन कार आणि नवीन क्लायंट आणतील. काही जणांसाठी परदेशातून आलेला मेल किंवा कॉल तुमच्या आयुष्याची दिशा बदलू शकते. विद्यार्थी वर्गासाठी हा काळ प्रेरणादायी आणि शैक्षणिक क्षेत्रातून मिळणाऱ्या यशामुळे प्रतिष्ठा वाढेल. या महिन्यात तुम्ही खर्च कमी ठेवला तर पुढील महिन्यात त्याच बचतीतून मोठा फायदा मिळेल. नोव्हेंबरच्या शेवटी हा सर्वोत्तम महिना मानला जातो. गुरु तुमच्याशी लाभ भावात येतो, त्यामुळे तुमचे भाग्य सक्रिय होत आहे. काही जणांना मिळालेला बोनस किंवा जुन्या कर्जाची परतफेड या स्वरूपात पैसा हातात येईल. काहींसाठी तर हा काळ करिअरमधील टर्निंग पॉईंट ठरेल. नोकरी बदलण्याचा विचार करणाऱ्यांनी आता पाऊल उचला तर पुढील वर्षाच्या सुरुवातीला स्थैर्य निश्चित आहे. तुम्ही तुमचा स्वतःचा आर्थिक साम्राज्य निर्माण करण्याची सुरुवात याच महिन्यात करू शकता. डिसेंबर 2025 हा महिना आर्थिकदृष्ट्या तेजस्वी ठरणार आहे. ज्यांनी संपूर्ण वर्षभर मेहनत केली त्यांना आता फलप्राप्ती होणार आहे. 2. योगाचा परिणाम इतका प्रबळ आहे की तुम्ही जिथे हात घालाल तिथे नफा मिळेल. हा काळ दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी आणि करिअर निर्णयासाठी योग्य आहे. काही जणांना प्रत्यक्ष इन्कम सोर्स मिळेल, काही जणांना दुसरी नोकरी, ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरील कमाई यातून पैसे कमवण्याची संधी निर्माण होईल. ग्रहस्थिती सांगते की कुंभ राशींच्या व्यक्तींना आता कर्मफळाचा काळ सुरू झाला आहे. गेल्या काही महिन्याची अडथळे आले आहेत, ते आता दूर होत आहेत. मानसिक स्थैर्य मिळत असल्यामुळे तुम्ही आर्थिक निर्णय अधिक शांततेने घेऊ शकाल. नोकरीतल्या राजकारणापासून दूर राहा आणि तुमच्या कामावर फोकस ठेवा. तुमच्या कामातील सुसंवाद, टीमसोबतचा आत्मविश्वास आणि सकारात्मक दृष्टिकोनच तुम्हाला वर येईल. या काळात लाभ आणि खर्च याचं संतुलन राखणं आवश्यक आहे, कारण ग्रहसंचार जरी धनप्राप्तीत असला तरी अनावश्यक खर्च वाढू शकतात. जर तुम्ही संयम ठेवला तर 9 वर्षात तुम्ही नव्या उंचीवर पोहोचाल. काही कुंभ राशींच्या जातकांनो व्यवसाय क्षेत्रात नवे प्रयोग करतील. हा काळ तुमच्या कल्पनाशक्तीला चालना देणार आहे. तुम्ही ज्या गोष्टीत वेगळा विचार कराल तीच गोष्ट तुम्हाला यशाकडे नेईल. त्यामुळे आपल्या संधींना ओळखा आणि नवीन प्रकल्प सूचना तर त्यावर कृती करा. नोकरी करणाऱ्यांसाठी नोव्हेंबर, डिसेंबर हा काळ प्रमोशन आणि मान्यतेचा आहे. वरिष्ठांचा विश्वास मिळण्यासाठी प्रयत्न करा. तुमच्या कामगिरीवर लक्ष केंद्रित ठेवा. काही जणांना नव्या ठिकाणी ट्रान्सफर मिळू शकते, त्यामुळे हे बदल तुमच्यासाठी सकारात्मक ठरतील. डिसेंबरच्या उत्तरार्धात तुमचे भाग्य तुमच्यासोबत उभे राहील. या महिन्याच्या शेवटी मिळणारे यश तुम्हाला नववर्षासाठी प्रयत्न देईल. तुम्ही 2026मध्ये आर्थिकदृष्ट्या अधिक मजबूत स्थितीत प्रवेश कराल. कुंभ राशींच्या लोकांसाठी डिसेंबरचा पहिल्या आठवड्यापासूनच आर्थिक ऊर्जेचे चक्र वेगाने फिरू लागेल. ज्या गोष्टी आधी थांबल्या होत्या त्या आता गती घेतील. तुमच्या आयुष्यातील जुन्या प्रयत्नांना फळ मिळेल. बँकिंग, फायनान्स, शेअर मार्केट किंवा क्रिप्टो या क्षेत्रात असणाऱ्यांसाठी हा काळ गोल्डन टाईम ठरू शकतो. त्यांनी आतापर्यंत वाट पाहिली त्यांचा संयम आता चमकणार आहे. पण लक्षात ठेवा,
थांबणाऱ्याला नाही, प्रयत्न करणाऱ्यालाच भाग्य साथ देते. म्हणूनच कृती सुरू ठेवा, निर्णय घ्या आणि पुढे चालत राहा. डिसेंबरचा दुसरा आठवडा अत्यंत शुभ आहे. गुरु आणि शुक्र यांच्या सहयोगामुळे पैसा येण्याचे मार्ग फुलतील, पण खर्चावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. पैसा कमावणे सोपं असतं, टिकवणे ही खरी कला असते, हे लक्षात ठेवा. गुंतवणुकीसाठी हे दिवस अनुकूल आहेत, पण भावनेने नव्हे तर विचारपूर्वक पावले टाका. तुमच्या राशीतल्या शनीमुळे दीर्घकालीन स्थैर्य मिळतं, पण घाई केल्यास नुकसान होऊ शकतं. त्यामुळे आर्थिक सल्ला घ्या आणि योग्य नियोजन करा. तुमचं धन वाढवण्यासाठी आता वेळ आली आहे, पण ते संयमाने वाढवावे लागेल. शॉर्टकट नाही, फक्त स्मार्टकट या सूत्रावर विश्वास ठेवा. आता लक्षात ठेवा, हा काळ तुमच्या स्वप्नांना वास्तवात उतरण्याचा आहे. जर तुम्ही तुमचे ध्येय लिहून ठेवलं, त्यासाठी दररोज कृती केली तर नववर्षाच्या सुरुवातीलाच तुम्ही स्वतःलाच ओळखू शकणार नाही, इतके बदललेले असाल. थांबू नका, कारण तुमचं भाग्य धावत आलं आहे. हा काळ तुमचं आयुष्य बदलण्यासाठी पुरेसे आहे, फक्त तुम्हाला त्यावर विश्वास ठेवायचा आहे. ज्यांनी गेल्या काही महिन्यात अपयशाचा सामना केला, त्यांच्यासाठी आता पुन्हा राग मनाचा काळ सुरू झाला आहे. तुम्हाला वाटत होतं की सर्व संपलं, पण प्रत्यक्षात विश्वाने तुमच्यासाठी मोठी तयारी केली होती. आता ती फळे मिळण्याची वेळ आली आहे. त्यामुळे भूतकाळ विसरा आणि पुढे चला. तुमचं भाग्य तुमच्या बाजूने आहे. या काळात तुम्हाला काहीतरी नव्याने शिकण्याची इच्छा होईल. ते एखादं स्किल असो किंवा नवा अनुभव. ग्रह सांगतात की जे तुम्ही या काळात शिकाल ते भविष्यात तुमचं मुख्य इन्कम सोर्स बनेल. त्यामुळे स्वतःवर गुंतवणूक करा. काही कुंभ राशींच्या लोकांना सामाजिक सन्मान, प्रसिद्धी आणि पुरस्कार मिळू शकतो. तुमच्या कर्तृत्वाची दखल घेतली जाईल. हे यश फक्त पैशात नाही तर आत्मसन्मानातही दिसेल. तुमची मेहनत, तुमची प्रामाणिकता आणि तुमचा आत्मविश्वास हाच फक्त यशाचा मंत्र आहे. तुमचे भविष्य उज्ज्वल आहे. तुमचं ध्येय मोठं आहे आणि ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर हे 3 महिने त्या भविष्याची पायरी आहे. त्यामुळे लक्ष केंद्रित ठेवा, मेहनत करा आणि मागे वळून पाहू नका. कुंभ राशींच्या लोकांसाठी 2025चा शेवट हा एक नवा आरंभ आहे. धनयोग, यश, आत्मविश्वास, स्थैर्य हे 4 शब्द पुढील काळाचे मार्गदर्शक ठरतील. ज्यांनी आयुष्यात मेहनत केली त्यांनी आता त्या मेहनतीचा सोनेरी काळ पाहणार आहे. आता फक्त तुम्ही हो म्हणा आणि पुढे पाऊल टाका, कारण भाग्याची कमाई सुरू झाली आहे. आता कुंभ राशीवाल्यांनो, ही आहे तुमच्या आयुष्यातील मोठी संधी. ऑक्टोबर ते डिसेंबर मिळणार धनयोग हा फक्त पैसा नाही तर तुमचा आत्मविश्वासाचा आणि कर्माचा फलित आहे. स्वतःवर विश्वास ठेवा, कारण तुमचा ग्रह स्वामी तुम्हाला कष्टातून कीर्ती आणि पैसा दोन्ही देणार आहे. त्यामुळे 3 महिन्यामध्ये नवीन सुरुवात करा. संधीला पकडा आणि कधीच मागे वळून पाहू नका. वरील व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.